तर पुन्हा एक जॉब मी आणला होता घरी मोल्डिंग करायसाठी. तर उशीरच झाला होता मला जालन्याहून रिटर्न यायला. दुसरं पण काम होतं, तर जॉब वगैरे घरी आणला आहे. त्याची मोल्डिंग करून परत द्यायचा पण होता तो त्यांना. मग काय घरी आणला, मोल्डिंग वगैरे चालू केली. ॲक्रिलिक मोल्डिंग होती ही. हिला टाईम लागत होता, त्यामुळे मी घरीच आणलं होतं. त्यानंतर मला रानातून फोन आला की मोटर आपण जी काढली होती ती सुधरून डबल घेऊन आले दादा, नाही का, तिला बोरमध्ये सोडायचं होतं. मग पुन्हा रानात आलो. त्यांचं काम चालू होतं मी येऊपर्यंत. त्यांनी मोटर वगैरे टेस्ट केली वाटतं, काय माहिती, आता बघतो. फिट करत होते, जॉईंट मारत होते, ते चिकट वगैरे पाणी भरत होते मोटरमध्ये. त्यानंतर त्यांनी पाणी वगैरे भरलं, जॉईंट वगैरे मारून घेतलं. मला म्हणे आकडा टाकून दे म्हणे एकदा. मी गेलो आकडा टाकायला. आकडा टाकल्यानंतर आम्ही तिला टेस्ट करून बघायचं होतं. त्यांनी मग वायर वगैरे जॉईंट केले, वायर लावून घेतले स्टार्टरला. त्यानंतर मग आम्ही एकदा टेस्ट केली. त्यांनी त्यांचं मीटर होतं, मीटरवर वायर चेक केलं उलटं कसं आहे काय ते. वायर व्यवस्थित होतं. त्यानंतर चेक केली मोटर व्यवस्थित नाही का बिंगू लागली. त्यानंतर आम्ही तिला सोडणार होतो याच्यात बोरमध्ये. त्यांनी ते जॉईंट राहिलं होतं त्यांचं एक, ती एका पिनीवर पूर्ण मोटर आहे म्हणजे. हे त्याच्यात अटॅच होणार होतं समोरून. मोटर लंबी होती ना आपल्या बोरची, 5ची मोटर होती. त्यानंतर आम्ही तिला सोडायला सुरुवात केली. मोटर वगैरे सोडणं चालली आहे आमची. मोटर सोडायला काहीच नाही लागत, काढायला एवढा वेळ यायला आमचा आणि एवढी परेशान झाली. सोडायला काय माणूस 4 जणच होतो आम्ही सोडायला. काढायला भरपूर जण होत, 5-6 जण होत, तरी मोटर निघत नव्हती. सगळी जाम झालेली होती, पाणी तीन. आम्ही फास्टमध्ये सोडून टाकली आतमध्ये मोटर. त्यानंतर म्हणलं आता नाही का तिला चेक करून घ्यावं, पाणी फेकते नाही. मोटर वगैरे चालू केली. हे बघा आता कशी पहिल्यापेक्षा ती नवी झाली, ती शेवटी ताकद वाढी करायली. त्यातच मटेरियल भरून आलं तिथे पुढे. आता काढलं तेवढं. मोटर तर व्यवस्थित चेक झाली. त्यानंतर मी निघालो घराकडे. ते मामा पण चालले होते, त्यांना पण दुसरे कस्टमर आले ते. मग काय ते जॉब पण मला नेऊन द्यायचा होता जालन्याला. मग जॉब वगैरे घेऊन आलो आहे मी जालन्याला. शिटर लावलं होतं भाऊचं, तोपर्यंत भाऊ येणार होते. कॉल केला त्यांना. थँक्यू सो मच.